रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त व्यंकटेशाची पालखी राम मंदिर भेटीला नेण्यात आली। दाजीपेठेतील प्रसिद्ध असणाऱ्या व्यंकटेश्वराच्या मंदिरात रामलल्लांच्या अयोध्येतील प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यात व्यंकटेश्वराची पालखी मिरवणूक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। पहिल्यांदाच ही पालखी सजून दत्त चौकात असणाऱ्या श्रीरामांच्या मंदिरात थेट श्रीरामांच्या भेटीला गेली। तेथे काही क्षण थांबून उपस्थित भाविकांनी श्रीरामांचा जयघोष केला आणि भक्तांनी ओरामाचे लांबूनच दर्शन घेऊन पुन्हा नगर प्रदक्षिणा सुरू केली। व्यंकटेश्वराची उत्सव मूर्ती सजवण्यात आली होती। सुगंधी दरवळ फुलांची सजावट आणि तेजस्वी अशा वातावरणात सर्वांचे लक्ष वेधले होते। यावेळी व्यंकटेश्वराची मूर्ती आणि दोन्ही देवी अशी पालखी वाहण्यात आली। भक्तगणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। नगर प्रदक्षिणा नेहमी दाजीपेठेतून थोडीशी पुढे जाऊन पूर्ण होते। यंदाच्या वेळी प्रथमच श्रीरामांची छबी समोर येऊन श्रीरामांच्या मंदिराच्या अगदी समोर काही वेळ हा पालखी सोहळा थांबला। भक्तांनी जयघोष केला। ज्येष्ठ महिलांनी देवाचे पाय धुतले, फुलांची उधळण केली। गोविंदा गोविंदा म्हणत बालाजीची पालखी पुढे नेण्यात आली। अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात यावेळी अबू पाहायला मिळाले। अनेक वृद्धांनी हे पहिल्यांदाच झाले असल्याचा भावना व्यक्त केल्या। तो संपूर्ण प्रसंग डोळ्यात साठविण्यासारखा होता। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।